नमस्कार विद्यार्थी मित्र हो, फार्गिन एज्युकेशन्स या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रुप सी व ग्रुप डी यांच्या अपकमिंग एक्झामसाठी सर्व गव्हर्नमेंट स्कीम्स आणि प्रोग्राम यांच्या संबंधी आजचं क्विज घेऊन आपण आलेलो आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी आवश्यक असे ऑल गव्हर्नमेंट स्कीम्स आणि प्रोग्राम संबंधी क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये कंप्लीट करत आहोत. तर व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत पहा. फार्गिन एज्युकेशन्स या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. टेलिग्राम चॅनलला देखील अवश्य भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आजच्या या क्विज सेशनला आपण सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन, which state has been allocated the maximum number of cities under the smart city mission? Which state has been allocated the maximum number of cities under the smart city mission? पर्याय आहेत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि गुजरात. पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे, उत्तर प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. अप टू व्हॉट एज ऑफ द गर्ल चाइल्ड कॅन ॲन अकाउंट अंडर द सुकन्या समृद्धी योजना बी ओपन्ड? Up to what age of the girl child can an account under the सुकन्या समृद्धी योजना बी ओपन? तर सुकन्या समृद्धी योजना या योजनेअंतर्गत गर्ल चाइल्डचं अकाउंट किती एजपर्यंत तुम्ही ओपन करू शकता असा हा क्वेश्चन आहे, ज्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 10 इयर्स, अप टू 10 इयर्स. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द स्लोगन ऑफ द प्रधानमंत्री जनधन योजना? व्हॉट इज द स्लोगन ऑफ प्रधानमंत्री जनधन योजना? याचं उत्तर आहे ऑप्शन डी मेरा खाता भाग्य विधाता, मेरा खाता भाग्य विधाता. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मिनिमम पेन्शन गॅरंटीड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर द अटल पेन्शन योजना? अटल पेन्शन योजनेअंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे किती पेन्शनची गॅरंटी देण्यात येत आहे मिनिमम? याचं आन्सर आहे ऑप्शन ए 1000 रुपये, 1000 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे द टर्म येलो रिव्हॉल्युशन इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप्स? द टर्म येलो रिव्हॉल्युशन इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप्स? ऑइल सीड्स, सिरल्स, फ्रूट्स, नन ऑफ दीज. ऑप्शन क्रमांक 1 ऑइल सीड्स संबंधी येलो रिव्हॉल्युशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द स्लोगन ऑफ द 12th 5-year प्लॅन ऑफ द इंडिया? व्हॉट इज द स्लोगन ऑफ द 12th 5-year प्लॅन ऑफ द इंडिया? 12वी पंचवार्षिक योजना जी आहे त्याचा स्लोगन काय आहे? ऑप्शन बी याचा करेक्ट आन्सर असणार आहे फास्टर, मोर इन्क्लुझिव्ह अँड द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. नेक्स्ट क्वेश्चन, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पुढीलपैकी कोणत्या दिवशी सुरू झाली? प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पुढीलपैकी कोणत्या दिवशी सुरू झाली? ऑप्शन क्रमांक सी 1 मे 2016. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक रक्तदान दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिन केव्हा साजरा केला जातो? पर्याय आहेत 10 नोव्हेंबर, 25 एप्रिल, 14 जून आणि 11 जुलै. ऑप्शन सी इथे करेक्ट आहे 14 जून. शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टेनर यांच्या बर्थ ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने 14 जून हा ब्लड डोनेशन डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीच्या जन्मदिवशी दृष्टिदान दिवस साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर रामचंद्र भालचंद्र. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्षयरोग आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता? क्षयरोग आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता? ऑप्शन डी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, ज्यालाच RNTCP असे नाव आहे, रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली? राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली? ऑप्शन क्रमांक 1 1976. 1972-73 मध्ये ट्रॉकोमा खुप्रा या नावाखाली या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती, ज्याला 1976 मध्ये राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम असे म्हणण्यात आले आहे. अशाच युजफुल क्वेश्चनसाठी फार्गिन एज्युकेशन्स या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला अवश्य सबस्क्राईब करा. तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी आवश्यक असे लेक्चर्स आणि व्हिडिओज आपण या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करणार आहोत. त्यासंबंधी अपडेट्स घेण्यासाठी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला देखील अवश्य लाईक करा. नेक्स्ट क्वेश्चन, दृष्टिदान सप्ताह कधी साजरा केला जातो? दृष्टिदान सप्ताह कधी साजरा केला जातो? 10 जुलै ते 16 जुलै, 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट, 10 जून ते 16 जून आणि 10 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर. क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असणार आहे 10 जून ते 16 जून.
नेक्स्ट क्वेश्चन, जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला? जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला? ऑप्शन सी, भारत. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? भारतात राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन NIN हे आहे हैदराबाद येथे, NIN. नेक्स्ट, सध्या कार्यरत असलेला हिवताप, डेंग्यू व हत्तीरोग या आजारांसाठी असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता? सध्या कार्यरत असलेला हिवताप, डेंग्यू व हत्तीरोग या आजारांसाठी असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता? राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, हिवताप निर्मूलन कार्यक्रम व वरील सर्व. ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. नेक्स्ट क्वेश्चन, कीटकनाशक प्रक्रिया केलेली मच्छरदाणी वापरण्याच्या कार्यक्रमामध्ये कोणते कीटकनाशक वापरले जाते? कीटकनाशक प्रक्रिया केलेली मच्छरदाणी वापरण्याच्या कार्यक्रमांमध्ये कोणते कीटकनाशक वापरले जाते? ऑप्शन क्रमांक सी, डेल्टामिथेरिन. ऑप्शन क्रमांक सी, डेल्टामिथेरिन. नेक्स्ट, हत्ती रोगावरील उपचारासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरले जाते? ऑप्शन क्रमांक 1, डाएथिल कार्बलमाझाईन. What is the insurance cover provided to a holder of the Pradhan Mantri Jan Dhan Yojana account in case of accidental death? Next question आहे, what is the insurance cover provided to a holder of the Pradhan Mantri Jan Dhan Yojana account in case of accidental death? 18th question चा correct answer असणार आहे ऑप्शन डी, ₹1,00,000. Next question, what is the animal in the logo of Make in India campaign? What is the animal in the logo of the Make in India campaign? ऑप्शन बी इथे करेक्ट आहे, लायन. नेक्स्ट क्वेश्चन, what is the maximum amount that can be deposited in the year in an account under the Sukanya Samriddhi Yojana? What is the maximum amount that can be deposited in a year in an account under the Sukanya Samriddhi Yojana? ऑप्शन क्रमांक बी, 1.5 लाखापर्यंत मॅक्झिमम अमाऊंट जी आहे सुकन्या समृद्धी योजनामध्ये डिपॉझिट करण्यात येऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मिनिमम ॲन्युअल डिपॉझिट टू बी मेड इन अन अकाउंट अंडर द सुकन्या समृद्धी योजना? व्हॉट इज द मिनिमम ॲन्युअल डिपॉझिट टू बी मेड इन अन अकाउंट अंडर द सुकन्या समृद्धी योजना? ऑप्शन क्रमांक डी, ₹250. Next question, what is the age at which subscriber will be eligible for the pension under the Atal Pension Yojana? What is the age at which subscriber will be eligible for the pension under the Atal Pension Yojana? 55 years, 57 years, 58 years, 60 years. Option D, 60 years. Next question, program Make in India started on. Program Make in India started on November 2012, September 2014, January 2014 and September 2016. ऑप्शन क्रमांक बी, सप्टेंबर 2014. अशाच युजफुल क्वेश्चनसाठी इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आपण व्हिडिओज कंडक्ट करणार आहोत. तर हे व्हिडिओज पाहण्यासाठी फार्गिन एज्युकेशन्स या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला अवश्य सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम लिंक मेन्शन केलेली आहे. टेलिग्रामच्या माध्यमातूनही अवश्य फार्गिन एज्युकेशनला भेट द्या. या सर्व PDF ज्या आहेत टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध केलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रधानमंत्री जनधन योजना इज रिलेटेड टू. प्रधानमंत्री जनधन योजना इज रिलेटेड टू पॉवर्टी रिमूवल, फायनान्शियल सर्व्हिसेस, रूरल डेव्हलपमेंट, पुअर हाऊसिंग. नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन बी, फायनान्शियल सर्व्हिसेस. Which of the following statement is or are true regarding the Arogya Setu app? Which of the following statement is or are true regarding the Arogya Setu app? It uses GPS and the Bluetooth features of the smartphones to track the infection. Arogya Setu is a COVID-19 tracking app. The government has launched the app in 11 different languages. All of the above are correct. Option D is correct. All the options here are correct. Next question. Which scheme was launched by the Government of India to connect more and more people from the banking services? Which scheme was launched by the Government of India to connect more and more people from the banking services? Option क्रमांक 1, PM Janadhana Yojana. Next question. When Pradhan Mantri Garib Kalyan Yojana came into effect under the Ministry of Finance? When did Pradhan Mantri Garib Kalyan Yojana came into effect under the Ministry of Finance? Option क्रमांक C,
17 December 2016. Next question. How many accounts can be opened per girl child under the Sukanya Samriddhi account scheme? How many accounts can be opened per girl child under the Sukanya Samriddhi account scheme? Option D, only one account can be opened per girl child under the Sukanya Samriddhi account scheme. Next question. The Pradhan Mantri Ujjwala Yojana was formally launched in which state? The Pradhan Mantri Ujjwala Yojana was formally launched in which state? Option क्रमांक B, Uttar Pradesh. Next question. The Pradhan Mantri Jan Dhan Yojana was launched based on how many pillars? Pradhan Mantri Jan Dhan Yojana was launched based on the how many pillars? Option क्रमांक 1 A, 6 pillars. तुमच्या माहितीसाठी इथे 6 पिलर्स जे आहेत ते मी एक्सप्लेन करत आहे. द 6 पिलर्स आर युनिव्हर्सल ॲक्सेस टू अ बँकिंग फॅसिलिटीज, प्रोव्हाइडिंग बेसिक बँकिंग अकाउंट विथ ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अँड द रुपे डेबिट कार्ड टू ऑल हाऊसहोल्ड्स, फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम, क्रिएशन ऑफ द क्रेडिट गॅरंटी फंड, मायक्रो इन्शुरन्स, अनऑर्गनाइज्ड सेक्टर पेन्शन स्कीम्स लाईक द स्वावलंबन. अशीच युजफुल माहिती तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी फार्गिन एज्युकेशनवरती आम्ही घेऊन येत आहोत. हे व्हिडिओज बनवण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेत आहोत. तर एक लाईक करून तुम्ही नक्कीच आमच्या या व्हिडिओचं कौतुक करू शकता. तर अवश्य या व्हिडिओजना लाईक करा. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द टेन्युअर ऑफ द सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड? व्हॉट इज द टेन्युअर ऑफ द सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड SGB? ऑप्शन क्रमांक याच्यामध्ये आहे B, 8 years. नेक्स्ट क्वेश्चन. The National Nutrition Mission Poshan Abhiyan has been introduced by which ministry? The National Nutrition Mission Poshan Abhiyan has been introduced by which ministry? Option क्रमांक 2 B, Ministry of Women and Child Development. Ministry of Women and Child Development. Next question. When was the Poshan Abhiyan launched? When was the Poshan Abhiyan launched? Option क्रमांक C, March 8, 2018. March 8, 2018. Next question. The NNM mission was launched in which state? The NNM mission was launched in which state? NNM is a National Nutrition Mission. Answer आहे ऑप्शन क्रमांक D, राजस्थान. Next question. India's largest nutritional health protection scheme has been implemented under the name. India's largest national health protection scheme has been implemented under the name. Option क्रमांक 1 आयुष्मान भारत योजना. Next question. What does R stands for in Mudra? What does R stands for in Mudra? Option क्रमांक B, refinance. Next question. Crops loans up to what limit have been waived off by Mahatma Jyotirao Phule शेतकरी कर्जमुक्ती योजना of the Maharashtra government? Crop loan up to what limit have been waived off by the Mahatma Jyotirao Phule शेतकरी कर्जमुक्ती योजना of a Maharashtra government? ऑप्शन आहेत 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये, 4 लाख रुपये. बी ऑप्शन इथे करेक्ट आहे, 2 लाख रुपये. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यांच्यामार्फत 2 लाख रुपयापर्यंत क्रॉप लोन देण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The Maharashtra government has tied up with which philanthropic organization to finance tribal women's poultry company? The Maharashtra government has tied up with which philanthropic organization to finance tribal women's poultry company? Option A, Tata Trust. तर अशाच युजफुल क्वेश्चनसाठी फार्गिन एज्युकेशन्स या लर्निंग प्लॅटफॉर्मला अवश्य सबस्क्राईब करा. युजफुल क्वेश्चन्स हे तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी आपण पाहिलेले आहेत. तर या व्हिडिओला अवश्य लाईक करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील अवश्य सबस्क्राईब करा.